आमचं लग्न सुरळीत पार पडलं. बघता बघता 2 वर्ष उलटली. भाग्यश्री सुद्धा आता ऑफिसला जाऊ लागली. मी सुद्धा माझ्या ऑफिसच्या कामात बिझी झालो. शिवाय भाग्यश्रीलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जायची सवय होती, पण रात्री उशिरापर्यंत काम करून मीही उशिरा झोपायचो. तरीही माझी तब्येत चांगली राहण्यासाठी ती मला इच्छा नसताना सुद्धा सकाळी 5 ते 6, 6:30 पर्यंत मॉर्निंग वॉकला तिच्यासोबत घेऊन जायची. आणि शेवटी तिने जे मला आधी झोपेच्या बाबतीत तुला वठणीवर आणीन हे सांगितले ते तिने करूनच दाखवले. ते म्हणतात ना, लग्न झाल्यावर सगळे पुरुष एका झटक्यात सरळ होतात. तसेच काहीसे माझ्या बाबतीत सुद्धा झाले होते. माझे उशिरापर्यंतचे सकाळी झोपणे कायमचे बंद झाले होते. सकाळी 9च्या सुमारास आम्ही दोघेही ऑफिसला जायचो. काही महिने उलटले असतील. आम्ही एके दिवशी रात्री जेवायला बसलेलो असताना आईने मुद्दाम भाग्यश्री समोर बाळंतपणाचा विषय काढला, ज्याचे भाग्यश्रीला खूप वाईट वाटले. मला कळले नाही की तिला वाईट का वाटले असावे. ती न जेवताच आमच्या खोलीत निघून गेली. माझे जेवण झाल्यावर तिला सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी मी माझ्या खोलीत गेलो आणि तिला समजावू लागलो, तू आईचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस. मला बहुतेक कळलंय ती तुला त्रास देते. आईतर्फे मी तुझी माफी मागतो. तू थांब, मी आत्ता आईला जाऊन विचारतो. असे म्हणून मी बाहेर जायला निघालो. तेवढ्यात तिने माझा हात धरला आणि म्हणाली, जाऊ दे, नको. त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्यांचे हे बोलणे सुद्धा स्वाभाविकच आहे. मी आता या गोष्टीवर विचार केला पाहिजे. तू त्यांना काहीही बोलणार नाहीयेस आणि मला जर कळलं तू त्यांना काही बोललास तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव. त्यावर मी तिला म्हणालो, ठीक आहे, यावेळी मी तुझे ऐकतो, पण परत जर आई तुझ्याशी तशीच वागू लागली तर मग तिला मला विचारावे लागेल आणि तेव्हा मला विचारण्यापासून कोणीही अडवणार नाही, अगदी तू सुद्धा. आणि हो, उद्या मी सकाळी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जातोय काही दिवस. यावेळी मी एकटाच जातोय कारण सचिन गावी गेलाय. तो त्याचे काम झाले की मला तिथेच भेटणार आहे. बरेच दिवस लागतील तिथले काम संपेपर्यंत. तू नीट राहा, तब्येतीची काळजी घे आणि आईच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. असे म्हणून मी उठलो आणि ऑफिसची कामे आटोपली. प्रवासाची बॅग भरून झोपून गेलो. त्या रात्री काय घडणार होते याची मला कल्पनाही नव्हती. मध्यरात्र उलटली असावी. पुन्हा माझ्या दारावर जोरजोरात लाथा मारण्याचे आवाज मला येऊ लागले, ज्या आवाजाने माझी झोपच उडाली. भाग्यश्री सुद्धा त्या आवाजाने खडबडून जागी झाली. तसे ती घाबरतच बोलू लागली, हे बघ प्रवीण, तुझ्यात आणि माझ्यात तेव्हाही कसलेच नाते नव्हते आणि आताही नाहीये. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. कृपा करून माझा पाठलाग सोड आणि निघून जा कायमचा माझ्या आयुष्यातून. भाग्यश्रीचे बोलणे संपते न संपते तोच दाराच्या बाहेरून अतिशय भरडा आवाज कानावर पडला, माझ्या आयुष्याची राखरांगोळी करून तुला मी सुखात जगू देईन असं वाटलं तुला? माझा शाप आहे या घराला. या घरात एकतर पाळणा हलेल किंवा तू तरी जिवंत राहशील. मी योग्य वेळेची वाट पाहतोय. जेव्हा माझी शक्ती वाढेल त्या दिवशी मी तुला कायमचा घेऊन जाईन. दार उघड, दार उघड म्हणतोय ना, दार उघड. 2 तास सलग हा प्रकार सुरूच होता. दारावर आदळण्याचे आवाज येत राहिले. माझी तर झोपच उडाली होती. मला कारण कळले होते की आईने बाळंतपणाचा विषय काढल्यावर भाग्यश्री एवढी नाराज का झाली होती ते. तेवढ्यात कांठळ्या बसतील इतक्या मोठ्याने तो किंचाळला आणि दारावर पडणाऱ्या लाथांचे आवाज थांबले. त्या रात्री आम्हा दोघांनाही झोप लागली नाही. दुसरा दिवस उजाडला. कालच्या त्या घडलेल्या भयानक प्रसंगामुळे मी कामानिमित्त जाऊ की नको असा विचार करत होतो. पण भाग्यश्रीने समजावून सांगितल्याने माझ्या मनाची तयारी करून मी जायला निघालो. तिथे जाऊन काही दिवस झाले असतील.
तोच आईचा फोन आला आणि ती म्हणाली, राजा, एक आनंदाची बातमी आहे. भाग्यश्रीला दिवस गेलेत. तू आता बाप होणार आहेस एका बाळाचा. लवकर घरी ये. असे सांगत ती फोन ठेवणार. तेवढ्यात मी तिला विचारलं, आई, भाग्यश्री कशी आहे? तिची तब्येत बरी आहे ना? माझं ऑफिसचं काम संपेपर्यंत 2 ते 3 दिवस लागतील अजून. ते झालं की येतोच मी. काळजी घ्या तिची. असे सांगत मी फोन ठेवला आणि माझ्या मित्राला म्हणजे सचिनला सुद्धा आनंदाची बातमी दिली. ऑफिसचे काम संपवून घरी आलो आणि सर्वात आधी भाग्यश्रीला भेटलो. तिला मिठीत घेतले. मी माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली तिच्या मागे. तसे ती म्हणाली, देवाच्या कृपेने हे सगळं झालं आणि आता आईच्या वागण्यात सुद्धा बदल जाणवू लागलाय. आधीसारखं त्या मला आता त्रास देत नाहीत. उलट त्या मला रोज त्यांच्यासोबत भजन आणि कीर्तनाला घेऊन जातात आणि आता तर त्याच सगळी कामं करतात. जेवणाचं ताट सुद्धा मला त्या खोलीतच आणून देतात. मला खोलीतून बाहेरच येऊ देत नाहीत. आता सगळं चांगलं होणार आहे. असे तिचे बोलणे ऐकून मी जरा तिची मस्करी चेष्टा करत म्हणालो, चांगलंय. जसं मला वठणीवर आणलंस तसं सासूबाईंना पण आणलंस. मानलं तुम्हाला. असे म्हणत ती आणि मी आम्ही मोठमोठ्याने हसू लागलो. हळूहळू दिवस सरू लागले. मी जमेल तसं तिला वेळ द्यायचो. तिला बाहेर फिरायला घेऊन जायचो. आई सुद्धा तिला खूप फिरवायची. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुद्धा खूप छान झाला. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. डिलिव्हरीचा दिवस सुद्धा जवळ येऊन पोहोचला. पण म्हणतात ना, दुसऱ्याचं चांगलं कोणाला बघवत नाही. नेमके तेच झाले. भाग्यश्रीच्या डिलिव्हरीच्या 1 आठवड्याआधी मला माझ्या बॉसने फोन केला आणि म्हणाले, पुढच्या आठवड्यात नागपूरला आपल्या ऑफिसची अपकमिंग प्रोजेक्ट संबंधी महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. मी तुझ्या परफॉर्मन्सवर खुश आहे. तुझं प्रमोशन यावेळेस फिक्स आहे. कॉन्फरन्सच्या वेळीच मी तुझ्या प्रमोशनची अनाउन्समेंट करेन. मग तुला जेवढे दिवस सुट्टी घ्यायची आहे तेवढे दिवस सुट्टी घे. पण फक्त ही कॉन्फरन्स चुकवू नकोस. शनिवारी 11पर्यंत पोहोच सकाळी. मी त्यांना हो म्हणत नाईलाजाने फोन ठेवला. कशी असतात माणसं. कामाच्या वेळी लालसेने काम करून घेतात आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा कोणी मदतीला येत नाही. साला खडूस. आणि वर अजून 2-4 शिव्या मनातल्या मनात बॉसला देत फोन टेबलवर जोरात आपटला. पुढच्या आठवड्यात मंगळवारी भाग्यश्रीची डिलिव्हरी होणार होती. आईबाबांवर कशी जबाबदारी टाकणार, याच विचारात मी दुपारी ऑफिसचं काम करत बसलो होतो. भाग्यश्री कधी झोपून गेली होती. तिला सध्या आराम करणं गरजेचं होतं. ऑफिसच्या कॉन्फरन्सची तयारी करून रात्री उशिरा झोपलो आणि त्या दिवशी रात्री मला एवढे भयानक स्वप्न पडले की मी झोपेतूनच एकदम खडबडून जागा झालो. भाग्यश्री पोटोशी असल्याने आई तिची काळजी घेण्यासाठी आमच्याच खोलीत झोपायची. माझ्या खडबडून जागण्याने भाग्यश्री आणि आई दोघे एकदम जागे झाले. घड्याळात पाहिले तर सकाळचे 6 वाजले होते. आई आणि भाग्यश्री झोपेतून जागे होताच मी त्यांना सांगितले, आई, भाग्यश्री, मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी नागपूरला जावं लागणार आहे. तुम्हाला सांगायला विसरलो. आजच रात्री निघेन. माझं या कॉन्फरन्सच्या वेळी प्रमोशन होणार आहे. 2-3 दिवस लागतील. मग त्या कॉन्फरन्सनंतर मी 2-3 महिन्याची सुट्टी टाकणार आहे. जर काही गरज लागली तर मला फोन करा. मी ताबडतोब येईन. मला माझ्या प्रमोशन आणि नोकरीपेक्षा बाळाचा आणि भाग्यश्रीचा जीव महत्त्वाचा आहे. मी आई आणि भाग्यश्रीला विश्वासात घेत म्हणालो. रात्री जेवण करून घरच्यांना निरोप देऊन मी नागपूरला जायला निघालो. 2-3 दिवस गेले. डिलिव्हरीच्या 3 दिवस आधी एकदा भाग्यश्रीने मला सहज फोन केला आणि म्हणाली, तू कधी परत येतोयस? आपलं बाळ आणि मी तुझी वाट बघते. प्लीज लवकर ये. अमावस्येच्या आधी ये. बघ, माझ्या डिलिव्हरीच्या आधी येता येत असेल तर. तुझी खूप आठवण येते. त्यावर तिला मी म्हणालो, हो ग, मी उद्या दुपारी निघणार आहे इथून. उद्या तुझी डिलिव्हरी आहे ना, मग तू आराम कर बघ. जास्त ताण देऊ नको स्वतःला. 2 जीवांची आहेस तू, नाहीतर आपल्या बाळाला त्रास होईल.
येतोच मी लवकर, चल बाय, लव्ह यू, टेक केअर. असं म्हणत मी तिचा फोन ठेवून दिला आणि ऑफिसचे काम करू लागलो. डिलिव्हरीचा दिवस उजाडला. कॉन्फरन्ससुद्धा संपण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचली. माझे प्रमोशनसुद्धा झाले. घरी परतायच्या वाटेवर असतानाच मी आईला फोन केला, तर ती म्हणाली, तू सावकाश ये, आत्ताच तिला ॲडमिट केलंय, डॉक्टर तिला तपासत आहेत, थोड्या वेळाने तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातील. तू येईपर्यंत सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी असेल आणि पेढेसुद्धा तयार असतील. असे म्हणत आईने फोन ठेवला. मी सुद्धा एक दीर्घ श्वास घेतला आणि आरामात ड्राईव्ह करू लागलो. रात्री 8च्या सुमारास मी डायरेक्ट हॉस्पिटलला येत असताना आईचा फोन आला. आई खूप टेन्शनमध्ये होती. अतिशय घाबरलेल्या आवाजात म्हणाली, पार्थ, अरे राजा कुठे आहेस? प्लीज लवकर ये बाळा. भाग्यश्रीची डिलिव्हरी व्यवस्थित झाली, मुलगा झाला, पण काय आई? मी अतिशय चिंताग्रस्त आवाजात तिला विचारलं. त्यावर आई म्हणाली, बाळ ठीक आहे, पण डॉक्टर म्हणाले तुमच्या सुनेजवळ वेळ खूप कमी आहे. तिला फास्मोफोबिया झालाय. तिच्याकडे आता जास्त वेळ नाही. लवकरात लवकर तुमच्या मुलाला बोलवून घ्या आणि नातेवाईकांना देखील बोलवा. तू लवकर ये बाळा. असे म्हणत आई धाय मोकलून रडू लागली. मी म्हणालो, आई काळजी करू नकोस, मी ऑन द वे आहे, लगेचच येतो, लवकरात लवकर पोहोचतो. नाही, हे नाही होऊ शकत, असे म्हणत मी फोन ठेवून दिला आणि हॉस्पिटलच्या दिशेने गाडी वेगात घेतली. काळजाची धडधड कमालीची वाढली होती. रडू येत होतं. हॉस्पिटलमध्ये शिरलो तसे आईने माझ्यासमोर एकदम अंगस टाकले. आई मला सांगू लागली, तुला सगळं माहीत होतं ना रे, मग तू का नाही सांगितलं आम्हाला? का आमच्या जीवाशी खेळलास? सांग ना रे. जा आधी तिला भेट, तिच्याकडे खूप वेळ कमी आहे. आईला कसे बसे सावरत बाकड्यावर बसवत मी तिला ठेवलेल्या वॉर्डचे दार ढकलत आत गेलो. तेव्हा ती खूप उसासे टाकत होती. सतत माझे नाव घेत होती. तिचे डोके माझ्या मांडीवर ठेवत मी तिला म्हणालो, भाग्यश्री, तुला काही होणार नाही. मी आलोय ना, आता सगळे ठीक होईल. माझं प्रमोशन सुद्धा झालंय. तू मला वचन दिलं होतंस तुला सोडून जाणार नाही म्हणून. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मला आणि त्या बाळाला तुझी खूप गरज आहे. माझ्यासाठी नाही, निदान त्या बाळासाठी तरी थांब. पार्थ, आता माझ्याकडे जास्त वेळ नाही. आता तूच या मुलाची आई आणि बाबा. मला एक वचन दे, तू आपल्या बाळाला माझी कमी कधीच जाणवू देणार नाहीस. तू आपल्या बाळाला चांगल्या प्रकारे वाढवशील. आपलं बाळ मोठं झालं की त्याला माझ्या आजाराबद्दल आणि आपल्या भूतकाळाबद्दल तू सगळं सांगशील. आणि महत्त्वाचे म्हणजे माझ्यानंतर तू दुसरे लग्न करशील. माझ्यासारखेच तिच्यावरही तू असेच प्रेम करशील. हे वचन दे मला, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. दे मला वचन. तिचा हात हातात घेत मी तिला म्हणालो, तुला वचन देतो मी, आपल्या बाळाला कधीच अंतर देणार नाही. पण तू जाऊ नकोस, मला तू हवी आहेस. तितक्यात ती म्हणाली, माझा तुझ्यासोबतचा प्रवास इथपर्यंत होता बहुतेक. देवानेच हा प्रवास आखला होता माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. माझ्या बाळाची आणि आईबाबांची काळजी घे, स्वतःचीही काळजी घे. असे म्हणत तिने माझे नाव घेत माझ्या मांडीवरच प्राण सोडला. मी किंचाळत तिच्या नावाने ओरडलो तसे आई तिच्या हातात असलेल्या त्या नवजात बाळाला घेऊन आत आली आणि मला सावरू लागली. भाग्यश्रीचे असे अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे, हा धक्का मला सहन होणार नव्हता. काय होती आमची चूक? काय होती तिची चूक आणि त्या बाळाची चूक?